हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची सगळी कामं घरातली आवरून झाली आणि ही वेळ होती दुपारची. 1 वाजला असेल दुपारचा. तर दीदीला आज जायचं होतं त्यासाठी, आणि तिला खायची होती पाणीपुरी. तर पाणीपुरीचं पॅकेट सकाळी साहेबांनी आणून दिलं होतं मला. मग ती पाणीपुरीच्या पुऱ्या मी तळून घेतल्या. कांदा वगैरे तिला सगळं कापून दिलं. तिने रगडा बनवला. आणि मला इथे करायचे होते शेंगदाण्याचे लाडू. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेत होते. गुळ शेंगदाण्याचे लाडू अगदी पौष्टिक असतात. शेंगदाणे चांगले भाजून घेतले, मंद गॅसवर भाजले, त्यामुळे शेंगदाणे खरपूस भाजले. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाऊन घेतली. सगळ्यांनी म्हणजे दीदी, मी आणि बारकं पिल्लू, आम्ही तिघींनी पाणीपुरी खाल्ली. पिल्लू काय करायचं, पाणीपुरी घ्यायचं आणि तोंडात घालायचं. आता ही थोडीशी कडक असल्यामुळे तिला खाता येत नव्हती, परंतु तू घ्यायची आणि तोंडापाशी लावायची. पाणीपुरी खाल्ल्यानंतर शेंगदाणे पण थोडे थंड झाले होते. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, गूळ चिरून घेतला आणि मस्त असे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले. शेंगदाण्याचे लाडू केलेलेच होते, त्यासाठी दीदीला पण थोडेसे दिले. तिचे डबे भरून ठेवले. त्यानंतर तिची बॅग वगैरे सगळं काही भरलं. पिलूचं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं, ते सगळं काही एका बॅग मध्ये भरून ठेवलं. म्हणजे तिच्या जाण्याची तयारी करून ठेवली, कारण आज त्यांना दोघींना जायचं होतं त्यांच्या घरी. त्यामुळे आम्ही सकाळचं घरातलं काम लवकर आवरून घेतलं होतं आणि दुपारी पण तिचं सगळं काही आवरून ठेवलं होतं. तर बरोबर आता 5:15 वाजलेले असतील आणि स्वप्नील आले होते दीदीला नेण्यासाठी. साहेब पण आले होते शाळेतून, ते निघाले होते आता. चला, गाडीच्या नादाला लागली ती. चला बाय. पिया, पिऊ, दीदीन पिलू गेल्यानंतर मी 2 दिवस काहीच केलं नाही, कारण मला काही करमलंच नाही. हा व्हिडिओ आहे 2 दिवसानंतरचा. 4 वाजले होते आणि मला मसाला भाजायचा होता, कारण 10-15 दिवस झाले मिरच्या मसाला सगळं आणून ठेवलेलं होतं, परंतु पिलू असल्यामुळे मी काय तो भाजलाच नाही. तर हा खडा मसाला आहे ना, सगळा चांगला मंद गॅसवर मी थोडं थोडं तेल टाकून भाजून घेतलाय. आता 1 किलो मिरचीसाठी 1.5 तोळा मसाला घेतलाय सगळा, आणि तो सगळा कमी गॅसवर मस्त असा खमंग भाजून घेतलाय. आता आपल्याला इथं हळकुंड भाजायचे. हळकुंड भाजायचे म्हणजे हळकुंड चांगले तळून घ्यायचे. असे फुलले पाहिजेत हळकुंड, म्हणजे ते मसाल्यात चांगले होतात, मिक्स होतात आणि त्याची चव पण चांगली येते. हे धने जवळजवळ हळकुंड आपले चांगले फुललेत. आता काढून घेऊया. हे सगळं जे भाजायचंय ना, ते सगळं मंद गॅसवर भाजायचंय बरं का, नाहीतर काय होईल, थोडंसं जळ जाळलं तर त्याचं जळकट वास येईल आपल्या मसाल्याला. त्याच्यामुळं मंद गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचंय. त्यातच मी हे सगळे धने भाजून घेते. जवळजवळ अर्धा किलो धने येतं 1 किलो मसाल्यासाठी. 1.25 किलोचा मसाला होतोय. मिरची 1.25 किलो आहे आपली, तर हे अर्धा किलो धने येतं. मस्त असे धनं भाजून घेतलं मी. 2 भागात भाजलंय, कारण ते चांगलं भाजलं पाहिजे धनं. अगदी कमी गॅसवर खमंग असं भाजून घेतलं. हे आहेत पांढरे तीळ, हे पावशेर घेतले.
खोबरं घेतलंय पावशर. खोबरं पण आपल्याला मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचंय. आणि मोठ्या कढईत मध्ये मिरच्या भाजून घेतल्या. आता आधी बेडगी मिरची भाजून घेतली, त्यानंतर लवंगी मिरची चांगली भाजून घेतली आणि हे सगळे मसाले एकत्र करून घेतले. धने, मसाला खोबरं, करण्यासाठी आपल्याला मिरची पण मोहरी चांगली भाजून घ्यायची आहे. चांगली म्हणजे आणि कसुरी कमी मेथी. गॅसवर कसुरी मेथी भाजायची तळून नाही, द्यायची. कसुरी मेथी तशीच टाकली धण्यामध्ये. आता हे खडे मसाले सगळे धण्यामध्ये मिक्स करायचे आणि एका कॅरी बॅग मध्ये भरून द्यायचे. आणि जास्त ठसका पण उठल. आणि ही मिरची पण एका कॅरी बॅग मध्ये भरून द्यायची. थंड झाल्यानंतर मी हे कुटण्यासाठी दिलं. मसाला भरून दिल्यानंतर मला धुवायचं होतं थोडं डोकं, कारण तेल लावलेलं होतं दुपारी. डोकं धुवून घेतलं. त्यानंतर मग मला करायचा होता स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये मी एका गॅसवरती भात शिजण्यासाठी टाकला होता आणि एका गॅसवर कढी केली होती. आज होता आमचा कढी भातचा बेत, त्यामुळे मस्त असा भात करून घेतला आणि त्यावरती कढी. असा आमचा संध्याकाळचा बेत होता. कढी तयार होतीये तोपर्यंत भांडे सगळे आवरून घेतले. चहा पाण्याचे, स्वयंपाकाचे काय होते तेवढे भांडे मी घासून घेतले. आपण जर कढी कधी केली तर तिला उकळून द्यायची नाही. कढी थोडी अशी फुगायला लागली की गॅस बंद करायचा, म्हणजे कढीची चव छान येते आणि कढी फुटत पण नाही. स्वयंपाक झाला तोपर्यंत दिवस पण गेला, मावळला होता. आता मला दिवाबत्ती करायची होती, कारण प्रदोष काळ पण झालेला होता. म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया. दिवाबत्ती झाली त्यानंतर मग सगळं स्वयंपाक वरती नेला, कारण खाली भरपूर गरम होतंय. त्यामुळे आम्ही हवेशीर वरती जाऊन बसलो. जेवण वगैरे आम्ही सगळे वरच केले आणि मस्त हवेशीर थोडा वेळ गप्पा मारत बसलो. आता बरोबर 9:30चं टायमिंग होतं. 9:30 वाजता खाली आलो. जेवण आम्ही सध्या लवकरच करतो, कारण संध्याकाळचं जेवण लवकर केलेलं चांगलं असतं. आता टायमिंग 9:30चा आहे. खाली आले त्यानंतर किचन वगैरे सगळं धुवून घेतलं. जेवलेले भांडे वगैरे सगळं काही घासून घेतलं. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.